नमस्कार माझ्या छोट्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे दर आठवड्याला गोष्टी आणि त्यातल्या या आठवड्यातली ही गोष्ट. आणि आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. सचित्र 101 बालगोष्टी लेखक तारा चौधरी यांच्या पुस्तकातल्या दोन गोष्टी. पहिली गोष्ट कावळ्याची फजिती. एक होता कावळा, तो गेला रानात, तिथे बसला एका झाडावर आणि इकडे तिकडे बघू लागला. जवळच एक मेंढ्यांचा कळप चरत होता. त्यात बरीच मेंढरं होती आणि ती चरण्यात गुंग होती. इतक्यात काय झालं, आकाशात एक फार मोठा गरुड उडत होता. तो त्या कळपावर असा सारखा घिरट्या घालत होता. त्या गरुडाने एकदम झडप घातली, एक मेंढी अशी पायात पकडली आणि तो गेला आकाशात उडून. बाकीची मेंढर घाबरली, बॅ बॅ करत ओरडू लागली. धनगर काठी घेऊन धावला, कुत्रा सुद्धा पळत आला, पण काही उपयोग झाला नाही. मेंढी त्या गरुडानं नेली ती नेलीच. आणि ही गंमत त्या कावळ्यानं पाहिली. तो मनात म्हणाला, वा वा, काय मजा केली त्या गरुडानं. आपण असंच करावं. एक मेंढी पायात धरून नेऊ, लांब लांब जाऊ आणि खात बसू. खूप दिवस चांगली मजा येईल. हा विचार करून तो झाडावरनं उडाला, एका मेंढीच्या पाठीवर बसला. त्याने आपले पाय तिच्या केसात अडकवले आणि तो उडू लागला. पण झाले उलटेच. ती जड मेंढी त्याला उचलेच ना. तो पडला लहानसा आणि मेंढी पडली जड. ती कशी उचलेल त्याला? उलट त्याचे पाय तिच्या लोकरीत गुंतून पडले आणि तो तिथेच अडकून पडला. त्याने खूप धडपड केली, पण त्याला काही सुटता येईना. मग तो घाबरला आणि अगदी रडायला आला. काव 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 करत ओरडू लागला. इतक्यात धनगर तिथे आला आणि म्हणाला, अरे गाढवा, माझी मेंढी नेतोस काय? बघ आता मी तुझी कशी गंमत करतो. मग त्या धनगरानं त्याला पकडलं, त्याच्या पायाला दोरा बांधला, त्याला घरी नेलं व आपल्या मुलांना त्या कावळ्याला खेळणं म्हणून देऊन टाकलं. आता दुसरी गोष्ट, कोकराची हुशारी. एक होता धनगर. त्याच्याजवळ पुष्कळ मेंढ्या होत्या, शेळ्या होत्या. तो दररोज त्यांना घेई आणि रानामध्ये जाई. दिवसभर त्यांना चारी आणि संध्याकाळी घरी आली. एकदा एक गोजेरवाणं कोकरू चरण्यात गुंग झालं. संध्याकाळ झाली. धनगर घरी परतला तरी त्या कोकराचं तिकडे लक्षच नव्हतं. इतक्यात तेथे एक लांडगा आला. कोकराला पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याला वाटलं, वाह, आज चांगली मजा येणार आहे, सुंदर शिकार मिळणार आहे आपल्याला. कोकरानं लांडग्याकडे बघितलं आणि ते घाबरलं. थर 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 कापू लागलं. कोकरानं इकडे तिकडे पाहिलं, पण त्याला दिसलं की आपला कळप थोडा दूर होता. पण तिथेच त्याच्या मालकाचा एक पावा म्हणजे बासरी पडलेली त्याला दिसली. त्याने एक युक्ती केली. कोकरू म्हणाला, नमस्कार लांडगे साहेब, नमस्कार. लांडगा म्हणाला, हा, नमस्कार बिमस्कार काही नाही, चल मरायला तयार हो. मला भूक लागली आणि आता मी तुला खाणार. कोकरू म्हणाला, काय म्हणता? मला खाणार? खाना मग, कोण नाही म्हणत, मी तयार आहे मरायला. पण असं करा, मला ना छान छान नाच करता येतो. तो तिकडे पावा पडला ना, म्हणजे ती बासरी पडली ना, ती तुम्ही घ्या, वाजवा, मी नाचतो, म्हणजे तुम्हाला गंमत दिसेल, माझी हाऊस पेटेल आणि मग तुम्ही मला खुशाल खा. लांडग्याला वाटलं, अरे ठीक आहे, नाचही पाहू आणि नंतर याला खाऊनही टाकू. लांडग्यानं पावा घेतला आणि तो वाजू लागला. पी 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 पी. कोकरू नाचू लागलं, छुम 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 छुम. पाव्याचा आवाज झाला आणि तो लांब वर गेला आणि धनगरानं तो ऐकला. धनगर म्हणाला, अरे हा तर माझ्या पाव्याचा आवाज. आणि आपलं कोकरू पण मागे राहिलेलं त्याच्या लक्षात आलं. धनगराने त्याचे कुत्रे बरोबर घेतले आणि तो कोकराच्या शोधात निघाला. त्याची कुत्रे धावतच तिथे जाऊन पोचली आणि त्यांना पाहताच मात्र लांडगा धूम टाकून पळून गेला आणि त्या हुशार आणि छोट्याशा कोकराचा जीव वाचला. कशी वाटलं तुम्हाला आजच्या गोष्टी? नक्की कळवा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या आठवड्यात पुन्हा नवीन दोन गोष्टी घेऊन.